तर डॉक्टर प्रोस्टेट म्हणजेच काय? प्रोस्टेट ही एक प्रत्येक पुरुषामध्ये असणारी एक ग्रंथी असते. ती ग्रंथी जी असते ती आपल्या मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या खाली असते. प्रत्येक पुरुषामध्ये जे वीर्य बाहेर पडत असतं त्याच्यामध्ये हेल्प करण्यासाठी, स्पर्म कॅरी करण्यासाठी जे वीर्य असतं ते त्यामध्ये हेल्प करत असते. जनरली प्रोस्टेटचा आकार हा 15 ते 20 ग्रॅम असतो, परंतु जसं वय वाढेल तसं तसं ती त्या प्रोस्टेटच्या ग्रंथीमध्ये वाढत होत असते. त्याच्यामुळं प्रोस्टेटची जी समस्या आहे म्हणजे बेनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट, आपण त्या प्रोस्टेटच्या वाढण्याच्या ज्या प्रक्रिया आहे त्याला म्हणत असतो. त्यानंतर मग त्या प्रोस्टेटचे जे लक्षणं असतात ते आपल्याला मिळत असतात. काही लोकांमध्ये तिची लक्षणं दिसतात, काही लोकांमध्ये लक्षण दिसत नाही. तर डॉक्टर मग याच्या सुरुवातीची लक्षणं कोणती असतात? सुरुवातीला प्रोस्टेट ज्यावेळेस वाढते त्यावेळेस लघवीला अडथळा निर्माण होऊ शकतो. लघवी थांबून थांबून येते. कधी कधी लघवीला रात्री जास्त वेळा जावं लागतं. 2पेक्षा जास्त वेळा जावं लागत असेल तर आपण त्याला नॉक्च्युरिया म्हणतो. कोणत्या वयानंतर ही समस्या आपल्याला जास्त दिसत असते? साधारणपणे वयाच्या 50व्या वर्षापासून ही प्रोस्टेटची वाढ होत असते. त्यानंतर ती जी लक्षणे जी आहेत 50व्या वर्षानंतर, मग ते कधी 65 वर्षाला दिसतात, कधी काही लोकांमध्ये 70 वर्षापर्यंत दिसतात. ओके, तर असं फिक्स वेज नाही की ते त्यामध्येच पर्सनला दिसायला पाहिजे. काही लोकांना वयाच्या 80 वर्षापर्यंत काही त्रास होत नाही. म्हणजे असं काही जनरली रूल नाही की तो 55 वर्षानंतर दिसायला पाहिजे किंवा 50 वर्षानंतर दिसायला पाहिजे.